नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी अनिता आपलं आपल्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर सध्या श्रावण महिना चालू झालेला आहे. श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये आपण वेगवेगळी व्रतवैकल्ये करतो, पूजापाठ करतो, तसेच सत्यनारायण पूजा देखील करत असतो. पूजा करताना आपण देवांना अभिषेक करत असतो. तर हा अभिषेक करत असताना आपण पंचामृताचा वापर करतो. पंचामृताने देवदेवतांना आपण अभिषेक करत असतो. तर हे पंचामृत नेमकं कसं बनवायचं, हे बनवण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पंचामृत बनवण्याची एक पारंपरिक व शास्त्रशुद्ध पद्धत आहे. अनेक धार्मिक कार्य तसेच पूजापाठ करताना आपण पंचामृताचा वापर करत असतो. पंचामृताशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्णच असते. पंचामृत बनवताना नेमकं शास्त्रशुद्ध पद्धतीने ते कसं बनवायचं, तर आपण बघा एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी, धार्मिक कार्याच्या वेळी पंचामृत बनवतो, पण ते योग्य प्रमाणामध्ये आपण बनवत नाही. तर ते प्रमाण कसं घ्यायचं हेच आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, आपण 1 चमचा मध घेतला तर मधाच्या दुपटीने तूप घ्यायचं, तुपाच्या दुपटीने साखर घालायची. त्यानंतर जेवढी साखर घेतली आहे त्याच्या दुपटीने ताजं दही घ्यायचं आहे व जेवढं दही घेतलंय त्याच्या दुपटीने उकळून थंड केलेलं दूध घालायचं आहे. हे सगळं आपण इथे घ्यायचं आहे व एक तुळशीपत्र देखील आपल्याला लागणार आहे. बघा, मी इथे साहित्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणेच इथे मी साहित्य घेतलेलं आहे. चला तर मग आपण आता पंचामृत बनवू. साहित्यामध्ये मी इथे मध घेतलाय, तूप घेतलंय, त्यानंतर साखर घेतली आहे, दूध घेतलंय आणि ताजं दही घेतलेलं आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला पंचामृत बनवताना ते एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये बनवायचं आहे. ते धातूच्या भांड्यामध्ये कधीही बनवायचं नाही. तर बघा, मी इथे काचेच्या बाउलमध्ये 1 चमचाभर मध घेतलेला आहे. पंचामृतातील प्रत्येक घटकाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. त्यातील पहिला घटक म्हणजे मध. मध हा शुद्धता आणि मधुरतेचं प्रतीक आहे. 1 चमचा मध घेतलाय म्हणून मी इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तर बघा, आपण जी मध 1 चमचा घेतला म्हणून त्याच्या दुप्पट आपण इथे तूप घेतलेलं आहे. तूप व मध हे समप्रमाणात कधीही नसावे अशी आयुर्वेदीय मान्यता आहे. त्यानंतर तुपाच्या दुपटीमध्ये म्हणजे 4 चमचे मी साखर घेतली आहे व त्यानंतर इथे 8 चमचे मी दही घेतलेलं आहे व ते एकत्र मिसळून घेते आहे. तूप हे शुद्धता, सात्विकतेचं तसेच शक्तीचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे साखर ही गोडवा व आनंद देणारी व सकारात्मकतेचे प्रतीक आहे. जीवनात नेहमी गोडवा राहावा यासाठी पंचामृतात साखरेचा समावेश केला जातो. बघा, आपण 8 चमचे दही घेतलं होतं म्हणून आपण त्याच्या दुपटीमध्ये इथे मी 16 चमचे अगोदरच मोजून दूध घेतलेलं आहे. उकळून थंड केलेलं दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे दही हे देखील शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे व दूध हे शुद्धता व सात्विकतेचे प्रतीक आहे. दूध हे सर्व पदार्थांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम इथे करत असतं आणि या आपल्या पंचामृताला जी सात्विकता येते ती म्हणजे तुळशीपत्राने. तर बघा, पंचामृत तयार केल्यानंतर ते आपण जेव्हा देवांना अर्पण करतो त्यावेळी त्यामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून टाकले जाते. नावाप्रमाणेच पंचामृतामध्ये 5 पदार्थांचा समावेश केलेला आहे. पंच म्हणजे 5 आणि अमृत म्हणजे अमृत तत्व असलेले. तर पूजा, अभिषेक, प्रसाद व नैवेद्यामध्ये आपण या पंचामृताचा वापर करत असतो. तर बघा, अशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत बनवण्याची साधी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवली आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.